फ्रिडेल क्राफ्ट्स ॲसिलेशन. बेन्झिनपासून ॲसिटोफिनोन कसे बनते ते आपण पायरीने पाहूया. आजचे अभिक्रियक CH3COCl आणि AlCl3. अरोमॅटिक रिंगवर -COCH3 बसवणे. डावीकडे बेन्झिन, उजवीकडे ॲसिटोफिनोन. मध्ये अट CH3COCl बाय AlCl3. ॲसिटाइल क्लोराईड ॲसिल गट पुरवतो. AlCl3 हे लुईस आम्ल असून क्लोराईडशी समन्वय करून इलेक्ट्रोफाईल तयार करायला मदत करते. AlCl3 क्लोराईडला खिचते आणि CH3CO+ ॲसिलियम आयन तयार होते. हे रेझोनन्सने स्थिरित केलेले एक शक्तिशाली इलेक्ट्रोफाईल आहे. बेन्झिनचे पाय इलेक्ट्रॉन समृद्ध असल्याने ते इलेक्ट्रोफाईलकडे आकर्षित होतात. थांबा. हाच हल्ला पुढील पायरीची सुरुवात करतो. हल्ल्यानंतर तात्पुरता सिग्मा कॉम्प्लेक्स अर्थात अरेनियम आयन तयार होतो. या क्षणी अरोमॅटिसिटी हरवते आणि धनभार रिंगवर रेझोनन्सने पसरतो. AlCl4- किंवा Cl- प्रोटॉन उचलतो आणि रिंग पुन्हा अरोमॅटिक होते, म्हणजे ॲसिटोफिनोन प्राप्त होते. अभिक्रिया पाण्याने क्वेंच केली जाते. विभाजन व शुद्धीकरणानंतर शुद्ध ॲसिटोफिनोन मिळते. ॲसिल गट इलेक्ट्रॉन आकर्षक असल्याने रिंग कमी प्रतिक्रियाशील होते, म्हणून अल्किलेशनप्रमाणे सतत पुढील सबस्टिट्यूशन होत नाही. कोरडी परिस्थिती ठेवा. क्वेंच काळजीपूर्वक करा आणि PPE वापरा. हे ॲनिमेशन शैक्षणिक आहे, तर हेच फ्रिडेल क्राफ्ट्स ॲसिलेशन. इलेक्ट्रोफाईल तयार करा, बेन्झिनचा हल्ला, सिग्मा कॉम्प्लेक्स आणि डिप्रोटोनेशन, परिणाम ॲसिटोफिनोन. पुढील धडा ॲसिटोफिनोनचे नायट्रेशन.